वर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये अंतिम सामना होणार आहे। टीम इंडियाला तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याची संधी आहे। भारतीय संघाने चौथ्यांदा या स्पर्धेतल्या फायनलमध्ये प्रवेश केलाय, तर न्यूझीलंडला आतापर्यंत जेतेपदाची एकही ट्रॉफी उंचावता आलेली नाहीये। त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असेल। दोन्ही संघांनी या स्पर्धेत प्रत्येकी एक सामना गमावलाय। सुपर 8 फेरीमध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, तर साखळी फेरीतल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा पराभव केला होता। पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केलाय, तर भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मध्ये कोण किती सामने जिंकले, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। तर सामने 30 झाले, त्यापैकी भारत 16 सामने जिंकला, न्यूझीलंड 11 सामने जिंकला आणि 3 सामने बरोबरीत संपले। टी20 मधले हे रेकॉर्ड्स आहेत। तर टी20 विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत कोण वरचढ ठरलंय पाहूया। निर्विवाद वर्चस्व आहे न्यूझीलंडचं। 3 सामने झालेत भारत न्यूझीलंडमध्ये आणि 3ही सामने न्यूझीलंड जिंकलेला आहे। भारताला एकही सामना न्यूझीलंड विरोधात जिंकता आलेला नाही। तर भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड कपमध्ये कोण वरचढ ठरलंय आणि कोण किती धावांनी आणि किती विकेट्सने जिंकलंय, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। 2007 मध्ये न्यूझीलंड 10 धावांनी विजयी झाला। न्यूझीलंड 190 आणि भारत 9 बाद 180 धावांवरती त्याची परिस्थिती होती। 2016 मध्ये न्यूझीलंड 47 धावांनी विजयी झाला। न्यूझीलंड 7 बाद 126 आणि भारत सर्व बाद 79 अशी अवस्था होती। 2021 मध्ये न्यूझीलंड 8 गडी राखून विजयी झाला। भारत 7 बाद 110 आणि न्यूझीलंड 2 बाद 111 अशी धावसंख्या होती। आणि टी20 वर्ल्ड कपच्या या फायनलमध्ये भारताच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर भारताच्या जमेच्या बाजू आहेत बुमराह, अर्शदीप, वरुण, अक्षर सारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज, संजू, अभिषेक, सूर्यकुमार, ईशान सारखे स्फोटक फलंदाज, पंड्या, अक्षर, तिलक, दुबे सारखे मॅच फिनिशर अष्टपैलू। 2024चा वर्ल्ड कप जिंकलेले 8 खेळाडू अजूनही संघात आहेत। तर यंदाच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाच्या दुबळ्या बाजू कोणत्या आहेत, त्याही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर फलंदाजांना फिरकीची, विशेषतः ऑफ स्पिनरची भीती आहे। 19 बळी फिरकीपटूंनी घेतले। सूर्या, तिलक, दुबे, पंड्या या मधल्या फळीतल्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे। धावांचा पाठलाग होताना घेतलं जाणारं दडपण आणि चाचपडणं ही अत्यंत दुबळी बाजू आहे। स्टेडियममधल्या 1.25 लाख आणि बाहेरच्या कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचे दडपण। अहमदाबादचं स्टेडियम अपशकुनी असल्याचं मनात निर्माण झालेलं भूत। सलामीवीर अभिषेक शर्माचं अपयश आणि फायनलच्या सामन्याआधी टीम इंडियानं